रसलपूर येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा. आदिवासी एकता परिषद एकत्र साजरा. रसलपूर येथे आदिवासी एकता परिषद शाखेच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी होत एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. जागतिक आदिवासी दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आदिवासी समाजाचे हक्क, आरक्षण, शासनाच्या विविध योजना आणि आदिवासी बांधवांसाठी असलेल्या शासकीय सुविधांबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी रसलपूर येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी समाजाचे महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने पुढे येण्याचे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी एकता परिषद शाखा अध्यक्ष गुलाब तडवी, ग्रामपंचायत सरपंच सुभाष वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य रवी तायडे, प्रकाश जाधव, माजी सरपंच हनीफ पहिलवान, कल्लू पहिलवान, महेंद्र महाजन, छबू गरीबा, अशरफ नामदार, इरफान नजीर, जुम्मा गुलाब, जब्बर कालू, युसुफ यासीन, अलीम पत्तू, फकीरा सुभान, छब्बू गंभीर यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने रसलपूरमध्ये आदिवासी समाजाची एकजूट आणि ताकद पाहायला मिळाली. अनवार अली की रिपोर्ट. माझं एकच म्हणणं आहे, आधी तर आमच्या आदिवासी समाजाला जे आदिवासी आज आपण खूप महत्त्वाच्या दिवशी जमलो आहोत आणि माझं एक म्हणणं आहे की क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि यांचा आदिवासी दिवस आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझं एक म्हणणं आहे, समाजाला खूप आपण कमजोरीमध्ये घेतो, तर हा समाज कमजोरीमध्ये घेण्यासारखा नाही आहे. ह्या समाजाला आपण पाठिंबा देऊन आपल्या खांद्याशी खांदा लावून या समाजाला आपण तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर घेतलं पाहिजे. आणि माझं ह्या शासनाला एकच म्हणणं आहे की बऱ्याच अडचणी, बऱ्याच निधी, काही कार्यक्रम असतात किंवा काही उल्लेख करला जातो, ह्या यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि काही गोष्टी आहे यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपण काही लोक समजूत जर का असले तर यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि यांच्या जेवढेही निधी वगैरे जे काही येतात ते यांना मिळलं पाहिजे. आणि यांना आपण सोबत घेऊन यांना नेहमी आपण हक्काचा रस्ता दाखवला पाहिजे. तर समाजाचं काही कर्तृत्व असं दाखवलं पाहिजे की आम्ही जर का ह्या भारतात आहे तर आमच्यासोबत प्रत्येक समाज आहे आणि या समाजाला आम्ही घेऊन चालत आहे असं आपण दाखवलं पाहिजे. सर्वात पहिले सर्व रसलपूर नागरिकांना जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि गावकऱ्यांना आमच्याकडनं या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला इथं येऊन साथ दिलेली आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहात आणि पुढे असेच आमच्या संगती उभे राहा, आम्हाला साथ द्या. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी, जय. मी आदिवासी या संपूर्ण भारतामध्येच नव्हे, संपूर्ण जगामध्ये 193 राष्ट्रांमध्ये आदिवासी बसलेले आहेत आणि ह्या आदिवाशांकडं प्रत्येक राष्ट्राचं लक्ष आहे. परंतु भारतामध्ये आदिवाशांकडं भारत सरकारचं काहीच लक्ष नाही आणि आम्हाला वरतून येणारे ग्रँट किंवा आमच्या आदिवासी फॅसिलिट्या याच्यामध्ये आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही. जर भारत सरकारने पास केले तरीही आमच्यापर्यंत हे शासनाचे लोक पोहोचू देत नाही. आणि आज